तर गाईज आज आहे संक्रांतीचा दिवस आणि मामींनी काढायला घेतली आहे रांगोळी. मामींनी आता हळदी कुंकू लावायला घेतलेला आहे. हळदी कुंकू झालं की आता रांगोळी काढायला सुरुवात होईल. लवली आ गई है अभी. तर गाईज आज आहे संक्रांतीचा दिवस आणि आम्ही रांगोळी काढायला घेतलेली आहे. तर तुम्हाला मी दाखवतो रांगोळी कशा प्रकारे काढलेली आहे. गाईज बघू शकता, हा बाजूच्या लोकांचा बिल्ला आहे, तो आमच्या घरी येतो आणि पाणी पितो रोज. अशा प्रकारे कसा बघतोय बघा गाईज. ये है इनका बिल्ला और रोज हमारे घर आता है और पानी पीता है गाईज. गाईज आमची मांजर मात्र बोक्याला बघून घाबरली आहे. इथे बघू शकता तुम्ही, चुपचाप बसलेले आहे इथे. तर आम्ही आता तिळ्या भाजून घेतलेल्या आहेत आणि आता शेंगदाणे आम्ही भाजायला सुरुवात केलेली आहे. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, तुम्हाला दाखवतो आम्ही कशा प्रकारे तिळगुळ बनवला आहे ते. तीळ आणि हा गुळ आणला मी. असे भाजून घ्यायचे. आपल्याला गुळ याच्यामध्ये टाकायचं आहे. तर आता आपण गूळ किसणीमध्ये किसून घेऊया आणि गुळाचे एकदम छोटे छोटे असे तुकडे करूया. झटपट पटापट, एकदम झटपट पटापट. तर हे भाजून घेतलंय. तर गाईज आता आम्ही शेंगदाणे भाजलेले आहेत. तर गाईज बघू शकता, खूप घाण केलेली आहे आम्ही आणि अशा प्रकारे आम्ही शेंगदाणे साफ करून घेतलेले आहेत. आता थोड्याच वेळात ते मिक्सरमध्ये आम्ही काढून घेऊ आणि त्यांचा कूट करून घेऊ. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, तुम्हाला बघायला भेटेल आम्ही तिळगुळ कशा प्रकारे बनवत आहोत. तर गाईज आम्ही आता शेंगदाण्याचा कुट्टा करून घेतलेला आहे. 50 वर्षापूर्वीचा हा मिक्सर आहे, मामींनी आम्हाला दिलेला आहे कुट्टा करण्यासाठी. तर गाईज आता गुळाचा आम्ही पाक करायला घेतलेला आहे. आता जे आपला गुळ आहे त्याला कंटिन्यू असं हलवत राहायचं, मग त्याचा पाक बनेल आणि नंतर त्याच्यामध्ये आपण तिळगुळ आणि शेंगदाणे ॲड करू. तर गाईज ताटाला तेल लावून घेऊ. गाईज आता गुळाचा पाक तयार झालेला आहे. आता त्याच्यामध्ये आपण तिळ्या आणि शेंगदाणे ॲड करणार आहोत. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. ओके, तर आपला पाक आता तयार झालेला आहे. तिळ्या आम्ही आता तिळ्या टाकलेल्या आहेत त्याच्यामध्ये आणि आता आम्ही हे टाकतो. आणि आता शेंगदाण्याचा कूट आम्ही त्याच्यामध्ये टाकत आहोत.
गाईची प्रोसेस खूप फास्ट करावी लागते, नाहीतर सर्व घट्ट होईल आपलं तिळगुळ. आमची कढई थोडी छोटी पडली. कढई थोडी छोटी असल्यामुळे गाईच प्रॉब्लेम झाला आहे खूप मोठा. ये. तर गाईच आता आम्ही एका ताटामध्ये त्याला काढून घेतलेलं आहे फटाफट, झटपट, पटापट. गाईच प्लॅन मध्ये थोडासा चेंजेस झाला आहे. आता आम्ही कपाला तेल लावत आहोत आणि झटपट पटापट त्याच्यावरून आम्ही आता फिरून घेणार आहोत. अशा प्रकारे आमचा तिळगुळ आता तयार झाला आहे. तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा गाईज. आपण कापून घेऊ. तर गाईज त्याला आता थोडं आपण सुकून देऊ अशा प्रकारे, आणि थोडं सुकलं की त्याला आपण छोट्या छोट्या आकारामध्ये कापून घेऊया. तर गाईज आजकाल तुम्ही बघू शकता गोल गोल लाडू करतात, तर आम्ही गोल न करता आम्ही असे चौकोनी बनवणार आहोत तिळगुळ. गाईज आता आमचं तिळगुळ सुकलं आहे, थोडं कडक झालं आहे. आता आम्ही त्याला कापायला घेतलं आहे. तर आता ते मला जमत नाही, तर आता तो काम दादा घेईल आणि शूटिंग मी करेल. तर गाईज आता तिळगुळ मी कट करणार आहे. तेल लावलं ना ग, खूपच कडक झालंय गाईज, म्हणून तिने मला कापायला दिलेलं आहे. फर्स्ट मिशन सक्सेसफुल. गाईज खूपच कडक झालं आहे ते तिळगुळ, आता माझ्यात सुद्धा कापत नाही आहे ते. व्लॉगच्या नादामध्ये तिळगुळ आमचं कडक झालं आहे खूपच. त्याला असं कापावं लागेल तेव्हा जमेल ते. करू शकता, सुरीने कापत नाही तर दाताने खाचा कसा काय. मी आता मोठ्याच कापा मारत आहे. गाईज माझी मेहनत बघू शकता, माझ्या मेहनतला बघून एक लाईक, एक सबस्क्राईब करा चॅनलला. तर गाइस ये क्या हुआ, बीच में क्या हुआ, अभी निकल ही नहीं रहा. तर गाइस तर गाइस अचानक हे काय झालं तिळगुळला. ए बरोबर तुम्ही ना नीट कापलं हे काय बरोबर आहे. तर गाइस अचानक तिळगुळ आमचं कडक झालंय आणि नाही गाईज निघतच नाहीये ताटामधून. एवढं भारी तुम्हाला काही काही तिळगुळ निघाले आहेत आणि काही आमचे बाकी आहेत, तर तुम्हाला दाखवतो. सर्व तिळगुळ आम्ही आता काढतो आणि तुम्हाला दाखवतो गाइस. वड्या बघा किती मस्त झाल्या तिळगुळाच्या वड्या. तर गाइस अशा प्रकारे आमचं तिळगुळ तयार झालं आहे आणि आता आम्ही त्यातील काही तिळगुळ बाप्पासाठी काढून ठेवणार आहोत. 5 तिळगुळ बाप्पाला उपारासाठी दाखवायचे असते. 5 तिळगुळ आम्ही बाप्पाच्या उपारासाठी एका वाटीमध्ये काढून ठेवू आणि बाकीचे तिळगुळ आम्ही डब्यामध्ये भरून ठेवू आम्हाला खाण्यासाठी. हे आहेत आमच्यासाठी आणि हे आहे बाप्पासाठी. आपल्याला कमी. गाईज आम्ही बाप्पाच्या उपारासाठी अजून तिळगुळ ॲड केले आहेत, कारण तिथे जे कोणी असतील त्यांना सुद्धा आम्ही बाप्पाचा उपहार देऊ. चल तर गाईज मी आलोय आता बाप्पासाठी तिळगुळ घेऊन.
बघू शकता किती छान प्रकारे असं मंदिर बांधलेलं आहे आमच्या इथे. आपण उपर दाखवून आलेलो आहे तिळगुळ. आता मी टेस्ट करतो आणि कसं झालं ते तुम्हाला दाखवतो. खूप छान प्रकारे झालं आहे गाईस तिळगुळ. आता हे आम्हाला 10-12 दिवस तरी टिकेल खायला. चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.